नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती निमेश नायर. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. रत्नागिरी शहराच्या पाण्याची परिस्थिती काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. निमेशजी, तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये. पहिलाच प्रश्न, पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत, परंतु एक दोन दिवसापूर्वी अशी बातमी आली की आता शीळ धरणात पाणी नाहीये. तर नक्की काय स्थिती आहे आजची? लोकांना घाबरण्याचं कारण आहे का? लोकांना घाबरण्याचं कारण म्हणजे असं आहे की मी कालच आपल्या शीळ धरणावर गेलो होतो आणि मी पाहणी केली. तर आज तिथे जो पाण्याचा साठा आहे तो आपल्याला पुढील 15 दिवस पुरेल एवढा आपल्याकडे साठा आहे. जर या 10 तारखेपर्यंत जर पाऊस नाही पडला तर मी डिक्लेअर केलेलं आहे की 11 तारखेपासून आपल्याला एक दिवस आड पाणी करावं लागणार. कारण आत्ता जे पाणी जर 20 तारखेपर्यंत आपल्याला पुरणार आहे, जर ते पाऊस नाही पडला तर 20 तारखेनंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते शहरामध्ये. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे की 11 तारखेपासून आपण एक दिवस आड पाणी करणार. म्हणजे ते पाणी जे आता आपल्याकडे शिल्लक आहे ते आपल्याला या मंथ एंड पर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत आपल्याला पुरेल. गेल्या वर्षी काय स्थिती होती आणि यंदा काय स्थिती आहे? दोघांमधला जो फरक आहे तो कसा आहे? गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आपण एक दिवस आड पाणी केलं होतं आणि गेल्या वर्षी जर पावसाचं तुम्ही बघितलं तर मला ते मेच्या 15 तारखेच्या दरम्यान वगैरे पाऊस सुरू झाला होता. पण या वर्षी आपल्याकडे सफिशियंट पाणी होतं. म्हणजे आपल्याला आज तुम्ही बघितलं एप्रिलमध्ये पण आपल्याला सफिशियंट होतं. एप्रिल, मे, आज जून पहिला आठवडा आहे, तरी पण आपल्याकडे पाणी सेफ आहे, म्हणजे चांगलं आहे. याचं कारण एवढंच आहे की आज जी आपण शीळ धरणापासून जी जॅकवेल आहे तिथे आपण पहिलं काय होतं, शीळ धरणापासून आपण पाणी सोडून देत होतो डायरेक्ट. आता आपण काय केलेलं आहे, शीळ धरणापासून एक पाईपलाईन आहे जॅकवेल पर्यंत. त्यामुळे त्या पाईपलाईनमुळे ते जे काम झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी शिल्लक राहिलं आणि आपल्याला हे एप्रिल आणि मे मध्ये वेस्टेज कमी झालं आणि आपल्याला पाणी म्हणजे पुरलं. अगदी मे महिना संपला तरी. आता आपण बघतो की शीळ धरणावरच आपली जी डिपेंडन्सी आहे, म्हणजे आपण त्याच्यावरच सध्या म्हणजे सगळा जो जोर आहे शहराचा पाण्याचा तो त्याच्यावरच आहे. इतर जी धरणं आहेत तिथली काय स्थिती आहे आणि कधीपर्यंत असं होईल की पाण्याची चिंता लोकांना करावी लागणार नाही? म्हणजे मी या सीझन पुरतं नाही बोलत आहे, ओव्हरऑल. आज आपलं पूर्ण शहर जे आहे ते शीळ धरण आणि पानवल धरण ह्या दोन धरणावर आपण शहराला पुरवठा करतो. आज 2 वर्ष झाली पानवल धरणाचं काम चालू आहे आणि ते पण आपल्या स्मार्ट सिटी अंतर्गत काही फंडिंग आपले माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांनी यांनी 19 ते 20 कोटी दिलेले आहे आणि ते धरणाचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कधी आपण जाऊ तिथे तर तिथे जर बघाल तर मला वाटतं हार्डली एक महिन्याभरात ते काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या, म्हणजे ते जे इस्टिमेट बनवलेलं होतं त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. म्हणजे काय होतं की आपण ते जे वॉल होते ते जुने वॉल होते. अच्छा. तर ते आता एवढं आपण खर्च करतोय तर ते वॉल जर परत बिघडले असते तर परत अडचण झाली असते. तर ते आपण माननीय पालकमंत्री साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं. तर साहेबांनी लगेचच त्याच्यासाठी लागणारा जो काय खर्च आहे किंवा जे काय फंडिंग आहे ते साहेबांनी अलॉट केलं आणि ते सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. अच्छा. म्हणजे आता जर बघितलं तर या पावसाळ्यामध्ये पानवल धरण हे पूर्ण आपल्याला यूज करता येईल. त्याच्यामध्ये अजून एक हे आहे की जी तिकडनं सप्लाय येते आपल्याला ती 1.5 किलोमीटर लाईन आपण काम अजून पूर्ण नाही झालेलं आहे. म्हणजे बदलणार आहोत आपण की काय? बदलणार नाही. ही योजनामध्ये जे आपण पाईप पकडले होते, जे 1 किलोमीटर आपण जे पकडली होती त्याच्यापेक्षा जास्त झालं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळा एक्स्ट्रा आपण निविदा केलेला ऑलरेडी झालेला आहे. माझ्यामध्ये ह्या एक 8 ते 10 दिवसामध्ये पाईप पण येतील आणि माझं असं मत आहे की पुढच्या एप्रिल आणि मे मध्ये रत्नागिरीला पाण्याचा प्रश्न हा सुटलेला असेल, कारण आपल्याकडे पानवल धरण हे पूर्णपणे तयार असेल. प्रेशरची एक जी तक्रार असते ती मिटणार आहे का?
प्रेशरचे असं काही ठिकाणी आता काय होतं की समजा आता शिल्डमध्ये लाईट गेली तर आपण जनरेटर ऑपरेट करतो. जनरेटर ऑपरेट केला की कसं होतं, आज आपण 3 पंप वापरतो तिथे. लाईट गेली तर आपण ते पंप 2 पंप किंवा 1 पंप अशा याच्यावर, आणि मग टाकीची लेवल जर कमी जास्त झाली तर त्या दरम्यान जरा आपला जो प्रेशर असतो त्याचा अडचण होते. आता त्या संदर्भात पण एक सांगतो की ट्रान्सफॉर्मर जो शिल्डमध्ये आहे, तो जेव्हा ही योजना झाली, योजना म्हणजे कुठली, जी पहिली शिल्डची म्हणजे 93च्या दरम्यान वगैरे असं माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा जो ट्रान्सफॉर्मर बसवलेला होता तर तो ट्रान्सफॉर्मरचं एवढं मेंटेनन्स होत होतं की म्हणजे वारंवार तो खराब खराब होत होता, आणि त्याचं मग कमीत कमी 4 लाख 5 लाख एवढा खर्च येत होता. ते सुद्धा म्हणजे पालकमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकलं होतं, म्हणजे त्याला झाले बरेच महिने. डीपीडीसी मधनं साहेबांनी 2,32,51,000 वगैरे असे काहीतरी तो हे आहे, तो पैसे त्यांनी दिली. ट्रान्सफॉर्मरचं काम सुद्धा झालेलं आहे. माझ्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मर तो सुद्धा 1 महिन्याभरात आपल्याला रनिंग मध्ये होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. शहरामध्ये मध्ये आपण बघत होतो मधल्या काळात की खूप वेळा पाईपलाईन फुटण्याच्या समस्या जाणवत होत्या. तर ह्या आता समस्या मिटतील की ती समस्या तशीच राहणार आहे? त्याच्यावर काय उपाययोजना झाली आहे की होणार आहे? काय नक्की स्थिती आहे? नाही, बरोबर. आता कसं, आता शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कामं चालू आहेत. तुम्ही आता सीएनजीचं जर विषय बघितला, मध्यंतरी वॉरमुळे गॅसचं वगैरे बरेचसं अडचणी होते. तर ते सीएनजी वाल्यांना जेवढ्या हार्ड अँड फास्ट लोकांपर्यंत ती लाईन म्हणजे गॅस सप्लाय करायला त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं पण काम बऱ्या प्रकारे चालू आहे. ते काम करत असताना कुठे त्यांना समजा लाईन आउट पुढे मागे झाली, आपले लाईनमॅन त्यांना लाईन आउट देतात पाण्याची, तर ते ब्रेक होते. तर तो एक विषय आहे. असे बरेच आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काही काम चालू आहे. आता तुम्ही त्याच्या पलीकडे बघितलं तर नागपूर आहे, म्हणजे तो साळवी स्टॉप वगैरे हे जे आहे तिथे पण काही ठिकाणी ब्रेक होतात. त्यामुळे हे जे आहेत ते आता आपण पण आपली टीम रेडी असते आणि आपण ते काम करून घेतो. आतापर्यंत कोणी ही किमया साधली नाहीये की 24 तास पाणी. हे आपण ऐकतो, फक्त आश्वासनं दिली जातात, इलेक्शनच्या काळात बोललं जातं. ते शक्य आहे का शहरामध्ये 24 तास पाणी देणं? प्रॅक्टिकली जर बघितलं तर म्हणजे 24 तास पाणी आपण जर दिलं तर ते शक्य नाही होत तेवढं. हे काही पिरियड पावसाळ्याच्या काळात किंवा त्या जोपर्यंत खूप पाणी आहे धरणामध्ये वाया जातं आहे. नाही, वाया जातं, पण कसं आहे, तेवढं आपल्याला शक्य नाही होणार 24 तास, कारण ते मग तेवढं पंपिंग चालू ठेवलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आता पानवलचं तर पूर्ण ग्रॅव्हिटीने आपल्याला पाणी येतं. तर हे तेवढं म्हणजे आपल्याला जेवढा सोर्स यायचं तेवढं आपण नाही म्हणजे 24 तास नाही दोष. मग आता काय प्लॅन आहेत फ्युचरमध्ये तुमचे? कशा पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे शहराला? आता मी तुम्हाला सांगितलं ना, पानवल आता फक्त शिल्डवर आपण पूर्ण शहराला पाणी देतोय, पण ते सफिशियंट आहे. म्हणजे जी माझ्या माहितीप्रमाणे 2017-18 मध्ये तेव्हा पण मी पाणी सभापती होतो, तेव्हा जे लोकांचे हाल होते, तेव्हाच जर तुम्ही नगर परिषदचं रजिस्टर चेक केला, कमीत कमी 40 ते 50 टँकर एप्रिल आणि मे मध्ये, हे म्हणजे जबाबदारीने सांगतोय, आजही तिथे रजिस्टरवर असतील, जुन्या रजिस्टरवर 40 ते 50 टँकर हे आपल्याला सप्लाय करायला लागायचे शहरामध्ये. आज जाऊन तुम्ही बघा परिस्थिती, अगदीच हार्डली 2 ते 5 जर लागले अगदीच, तर कुठे अडचण आली तर म्हणजे नक्कीच लोकांपर्यंत पाणी चांगलं गेलं. माझं एक विचारायचं आहे पाणी सभापती म्हणून, की टँकर शहरामध्ये फिरणं ही चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे की गरजेची गोष्ट आहे? काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? तुमचं मत काय आहे? टँकर हा गरजेचाच आहे. म्हणजे हे साहेब आता मगाशी मी सांगितलं, आता काय समजा एखादं तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये राहते, तिथे काम करताना समजा लाईन ब्रेक झाली, तर तुम्हाला तर पाणी देणं गरजेचं आहे. बरोबर. ते लगेच एक आपण जर मेन लाईन ब्रेक झाली तर लगेच आपण असं काही ठिकाणी, आता काही म्हणजे गार्डन्स आहेत किंवा काही शौचालयच आहेत, म्हणजे तिथे कनेक्शन आहेत ऑलरेडी, पण तिथे समजा म्हणजे हे सार्वजनिक ठिकाणी सांगतोय, तर इथे गरजेचं असतंच ना. आता फॉर एक्झाम्पल काही प्रोग्राम असतील, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम असतील किंवा काही प्रोग्राम असतील, तर तिथे काही प्रमाणात लोक येतात, तर त्यांच्यासाठी त्यामुळे टँकर हा गरजेचा आहे, स्टँड बाय हा पाहिजेच. मधल्या काळात मला आठवतंय की तुम्ही जेव्हा पाणी सभापती झाला होता तेव्हा तुम्ही टाक्यांची साफसफाई हाती घेतली होती.
बरं. यंदा काय स्थिती आहे टाक्यांची? त्यानंतर झाली होती का सफाई? नाही, त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही झालेली, पण आता हल्लीच 1-2 महिन्या अगोदर आमची पाण्याची मीटिंग झाली. त्या संदर्भात मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आता आता पावसाळा गेला की आपण पूर्ण टाक्याचं परत साफसफाई स्वच्छ होणार. फिल्ट्रेशन जो आपला युनिट आहे 6वी स्टॉपला आहे, तिथे बाजूला सगळं डम्पिंग ग्राउंड आहे आपण बघतोय. तर तिथलं जे पाणी येतंय नागरिकांना, तर ते सेफ आहे काय आहे? तुम्ही काय आश्वस्त कराल लोकांना? नाही, सेफ आहे, काही अडचण नाही. कारण डम्पिंग ग्राउंडचं जर बघितलं तर ते एका साईडला आहे, पण आपली जी हे आहे ते Filtration system. फिल्टरेशन काही अडचण नाही. आणि डम्पिंग ग्राउंडचं पण त्याबद्दल पण मी सांगेन की आता आपल्याला एक 5 एकर जागा साहेबांनी MIDCच्या याच्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे घन कचऱ्याच्या याच्यासाठी. लवकरात लवकर ते आता त्याची परमिशन पण ऑलमोस्ट झालेली आहे. तर ते पण काम सुरू होईल आणि तो जो 6वी स्टॉपचा जो प्रश्न आहे म्हणजे हम्म. डम्पिंग ग्राउंडचा, तो पण लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगाल सगळ्या रत्नागिरीकरांना? याच्यामध्ये अजून एक मी गोष्ट सांगेन की आज दांडे अडमला जी आपली जागा आहे तिथे आपण सोलर, म्हणजे हे स्मार्ट सिटीमध्येच आहे काम, म्हणजे हे साहेबांच्या नाही, पण माध्यमातून. सोलरचा आणि पाण्याचा काही हा, हा हा. हा म्हणूनच मी सांगतो की तो आपण तिथे सोलर बसवतो, युनिट बसवतोय. युनिट बसवतोय. तुम्ही जर त्या साईडला गेलात तर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे बसलेले पण आहेत ते सोलार. आपण कनेक्शन, म्हणजे आपल्याला जे आता शिळला जे आपण लाईट हा. ते जाकादेवी निवळी या तिकडनं आपल्याला सप्लाय असतो. तर तो सप्लाय तिथे हे करून आज आपल्याला जर शिळचं नगर परिषदचं पाण्याचं बिल, लाईटचं जर तुम्ही बघितलं तर 23 ते 24 लाख रुपये वर्षाला, महिन्याला. महिन्याला? अरे बापरे. म्हणजे हे एवढं बिल आहे. हे बर्डन किती कमी होणार आहे नगर परिषदचं ते झाल्यामुळे. तर तो एक ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे ह्या सगळ्या, आता ट्रान्सफॉर्मर असेल, तुमचं पानवलचं लाईन असेल, त्याच्यानंतर हे लाईटीचा विषय, तर ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. त्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पण गेल्याच पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळे म्हणजे हे लवकरात लवकर सगळं चालू आहे. म्हणजे हे सगळं मी जे सांगितलेलं आहे हे जागेवर आहेत, कामं चालू. शेवटचं काय सांगाल तुम्ही? पाणी लोकांनी जपून वापरावं, एवढंच. धन्यवाद. हे होते निमेश नायर, ज्यांनी सांगितलेलं आहे की सध्या पाण्याच्या बाबतीत रत्नागिरी शहरामध्ये काय काय सुरू आहे. भविष्यात पाण्याची समस्या जी आज थोडीफार जाणवते आहे ती जाणवणार नाही, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पाऊस जर लांबला तर एक दिवस आड पाणी पुरवठा होईल, अन्यथा पाणी रोज येणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी निश्चिंत राहावं. फक्त पाऊस कधी पडतो आहे याचीच सगळे वाट बघतायत.